चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, बऱ्याच वेळा समाजात फिरताना आपल्याला विनाकारण अपमानित व्हावं लागतं। बऱ्याच वेळा आपले जे नातेवाईक आहेत किंवा ज्यांना आपण आपले मानतो तेच लोक आपल्याला चुकीचं ठरवत असतात, आपल्याला खोटं ठरवत असतात। आपल्या मनाविरुद्ध ज्या काही गोष्टी आहेत त्या नेहमीच आपल्यासोबत घडत असतात। बघा, कुणाला असं वाटतं की मला चुकीचं समजावं, समाजामध्ये माझा मान नसावा। खरं तर प्रत्येक, अगदी लहान बाळ असेल किंवा म्हातारी व्यक्ती असेल, प्रत्येकाला वाटत असतं की मी ज्या समाजामध्ये फिरेन तेव्हा माझा मान सन्मान करावा, माझी एक पदप्रतिष्ठा असावी, लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी माझी वाहवा करावी। प्रत्येकाच्या मनात ही इच्छा असते। बऱ्याच वेळा आपण बघतो की खूप प्रयत्न करतो, समाजासाठी काम करतो, नात्यातल्या लोकांसाठी मदत करतो, घरामध्ये भरपूर करतो, पण तरीही कुणीच आपलं कौतुक करत नाही, कुणीच आपल्याबद्दल चांगलं बोलत नाही। उलट ज्यांना आपले मित्र मानतो तेच लोक आपले शत्रू बनतात। आपण ज्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायला जातो तेच लोक आपल्यापासून लांब पळतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। हा एक उपाय तुमच्या आयुष्यात अट्रॅक्शन पॉवर खेचून आणेल। बघा, ह्या 3 वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या, ज्या वस्तू तुमच्या सोबत असल्याने समाजामध्ये तुमची किंमत वाढेल, समाजातील लोक तुमची इज्जत करतील, तुमची पदप्रतिष्ठा वाढेल, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील। बघा, आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्या शेजारचा एखादा व्यक्ती असतो, त्याच्याकडे धनही व्यवस्थित नसतं, तो दिसायलाही सुंदर नसतो, पण तरी पण लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, लोक त्याच्याकडे सल्ले मागायला जातात। आणि आपण स्वतःहून कोणाला तरी काय सांगतो पण आपलं कुणीच ऐकत नाही। आपल्यालाही वाटतं की कुणीतरी माझाही सल्ला घ्यावा, मलाही कुणीतरी काहीतरी विचारावं, माझ्याकडे लोकांनी अट्रॅक्ट व्हावं। आता त्याच्याकडे लोक अट्रॅक्ट होतात किंवा त्याचं ऐकतात, मग माझं का नाही? बऱ्याच वेळा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरती ग्रह डिपेंड असतात। त्याचे ग्रह हे उच्च स्थानी आहेत, त्याचे ग्रह त्याला साथ देत आहेत आणि तुमचे ग्रह जे आहेत ते तुम्हाला साथ देत नाहीत। त्यामुळे त्याची समाजात किंमत आहे, त्याच्याकडे अट्रॅक्शन पॉवर आहे, लोक त्याची इज्जत करत आहेत, त्याला पदप्रतिष्ठा मिळत आहे। आता तुम्ही सांगाल की ताई, मग आम्ही आमचे ग्रह कसे स्ट्रॉंग करायचे? तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 3 वस्तू ज्या तुमच्या जवळ ठेवायला सांगणार आहे, त्या वस्तू जवळ ठेवल्याने लोकही अट्रॅक्ट होतील, ग्रहही तुमचे मजबूत होतील आणि या मजबूत ग्रहांमुळे तुमची पदप्रतिष्ठा वाढायला सुरुवात होईल। बघा, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बरेच लोक जे आहेत ते या गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये जातात। कारण आपण ज्यांना आपला मित्र म्हणतो त्यांच्यासाठी भरपूर गोष्टी करतो आणि तेच आपल्यापासून लांब जातात। बऱ्याच कमेंट्स असतात की ताई, माझी मैत्रीण माझ्याशी बोलत नाही, माझा मित्र माझ्यापासून लांब गेलेला आहे, माझी बहीण माझ्यापासून लांब गेलेली आहे, तिने जवळ येण्यासाठी काहीतरी उपाय सांग। तर ज्यांच्या आयुष्यामध्ये असे काही प्रश्न असतील किंवा अशी काही संकट असतील की पती लांब गेलेला आहे, सासू बोलत नाही आहे, बहीण बोलत नाही आहे, माझ्या आवडत्या व्यक्ती माझ्यापासून दुरावलेल्या आहे, त्या प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय करायला सुरुवात करा। या 3 वस्तू सोबत ठेवा, नक्कीच तुमचे ग्रह साथ देतील, तुमचे दिवस बदलतील, तुमच्यापासून लांब गेलेली जीही लोक आहेत ती तुमच्या जवळ यायला लागतील। मग आता हा उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। हा उपाय तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातील गुरुवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे। ठीक आहे, आता आज शुक्रवार आहे, काल गुरुवार होता, तुम्हाला कुठल्याही महिन्यातील शुक्ल पक्षात, आता प्रत्येक महिन्यातून शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असतो, त्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे। दोघांपैकी कुठल्याही वारी करा। ज्यांना शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष समजत नाही त्यांनी कॅलेंडरमध्ये बघा, तिथे स्पष्ट शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष काय आहे ते दिलेलं आहे। ठीक आहे, आता काय करायचं आहे तर तुम्हाला हा जो उपाय आहे हा दिवसभरात कधीही करता येणार आहे। त्यासाठी देवघराच्या समोर बसायचं आहे, एक आसन टाकायचं आहे, एक दिवा बाजूला लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे। त्यानंतर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाची पिशवी घ्यायची, पोटली, बाजारामध्ये पूजेचं साहित्य भेटतं तिथे सहज मिळेल, किंवा मग तुम्ही घरच्या घरी एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घेऊन त्याची पिशवी अशी बनवली, पोटली टाईप, त्याला 2 अशा खेचायला रश्श्या वगैरे बनवल्या तरीही चालेल। ठीक आहे,
तर तुम्हाला ही पोटली घ्यायची आहे. या पोटलीमध्ये आता ज्या वस्तू सांगते या वस्तू घालायच्या आहेत. सगळ्यात पहिली वस्तू घालायची आहे तुम्हाला याच्यामध्ये चिमूटभर हळद. अगदी किंचित जी पूजेसाठी आपण हळद वापरतो ही हळद तुम्हाला थोडीशी त्या पिशवीमध्ये घालायची आहे. 1 चिमूट 2 चिमूट हळद घाला. त्यानंतर यासोबत तुम्हाला 7 राजिने, 7 अख्खे राजिने, ज्याला आपण बडी सोप असं म्हणतो, ठीक आहे, 7 सोप राजिने तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक तावीज घालायची, जी चांदीची किंवा पंचधातूंची तावीज असते ती घालायची. तावीज म्हणजे काय तर ती टाईटीस टाईप असते बघा, आपण गळ्यामध्ये घालतो नजर दृष्ट लागू नये, बाधा होऊ नये किंवा शत्रुपीडेपासून प्रत्येक बाधेपासून मुक्तता मिळावी म्हणून आपण ती जी तावीज आपल्या गळ्यात किंवा आपल्या मुलांच्या गळ्यात घालतो तर ती तावीज तुम्हाला घ्यायची. शक्यतो चांदीची घ्या. तर ज्यांना चांदीची घेणं परवडणार नाही तर मग त्यांनी पंचधातूंची घेतली तरीही चालेल, ठीक आहे. तुम्हाला सोनाराच्या दुकानात किंवा जिथे तुम्हाला कटलरी साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला ही तावीज भेटून जाईल. ही तावीज तुम्हाला त्याच्यामध्ये घालायची. त्या पिशवीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, थोडीशी हळद, त्यानंतर तुम्हाला राजिने आणि त्यासोबत तुम्हाला घालायची आहे चांदीची किंवा पंचधातूची तावीज. ह्या तीनही वस्तू तुम्हाला घालायच्यात आणि ती पिशवी जी आहे ती घट्ट बांधायची आहे किंवा त्याला एक अशी गाठ मारायची आहे, ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर ही पिशवी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. आता तुम्ही ज्या गोष्टीसाठी हा उपाय करताय, समजा मी करत आहे मला समाजात पदप्रतिष्ठा वाढावी, लोकांनी माझी इज्जत करावी, तर त्या संदर्भात तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करा. ती पूर्ण पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची आहे की समाजात मला आता मान सन्मान मिळत आहे, समाजातील लोक माझी इज्जत करत आहेत, लोक सल्ले मागण्यासाठी माझ्याकडे येत आहेत, लोक मी जे सांगेल तेच करत आहेत किंवा मी जे सांगेल ते लोक माझं ऐकत आहेत, ठीक आहे. जर तुम्ही हा उपाय करत असाल की तुमची बहीण तुमच्यापासून दुरावलेली आहे, तिने जवळ यावं, तर तुमच्या बहिणीचं नाव घ्या की माझी बहीण सविता ही माझ्यापासून लांब गेली होती पण ती माझ्याकडे आता परत आलेली आहे. मी आणि सविता खूप छान राहत आहोत. मी सवितासोबत खूप खुश आहे. असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला बोलायचं आहे. समजा तुमचा एखादा मित्र असेल, तो लांब गेला असेल, त्याचं नाव घेऊन असं म्हणा. तुमची जर मैत्रीण लांब गेली असेल तिचं नाव घेऊन म्हणा. तुमच्यापासून जी लांब गेलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी तुम्ही हे करू शकता, ठीक आहे. हे म्हणलं पूर्ण पॉझिटिव्हिटीने म्हणून झालं की त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्ही ज्या गुरूंना म्हणता त्या गुरूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. देवघरामध्ये ठेवायची आहे. रात्री झोपताना तुम्हाला तुमच्या ती उशीखाली ठेवायची आहे. कुठल्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी, ठीक आहे. रात्री झोपताना उशीखाली ठेवायची. जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठाल त्यावेळेस ती पोटली काढायची आहे. म्हणजे अंघोळ वगैरे झाल्यानंतर कामावर जॉबवर जिथे जात असाल किंवा समाजात फिरत असाल तर ती सोबत ठेवून द्यायची आहे. रात्री आल्यानंतर ती उशीखाली ठेवायची आहे. दिवसभर सोबत, रात्री झोपताना उशीखाली, दिवसभर सोबत, रात्री झोपताना उशीखाली. असं जर महिला असेल तर महिलांनी 21 दिवस करायचं आहे आणि पुरुष असतील तर पुरुषांनी 41 दिवस करायचे. महिलांनी सलग 21 दिवस आणि पुरुषांनी सलग 41 दिवस असं करायचं आहे. 21 ते 41 दिवसात ही पोटली यामध्ये घातलेल्या सर्व वस्तू पूर्ण अभिमंत्रित सिद्ध करून घ्यायच्या आहेत. 21वा दिवस असेल, आता महिलांचा 21वा दिवस असेल किंवा पुरुषांचा जर 41वा दिवस असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, ही पोटली काढायची, देवघराच्या समोर बसायचं, पुन्हा एक दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. त्यामध्ये घातलेली जी तावीज आहे ती तावीज तुम्हाला बाहेर काढायची आहे आणि त्या तावीजमध्ये तुम्हाला ते जे राजिने होते, जे सोप होते 7, ते सोप तुम्हाला ती तावीज उघडून त्याच्यामध्ये राजिने घालायचे आहेत आणि जी चिमूटभर हळद घेतली होती ती हळद देखील तुम्हाला त्याच्यासोबत त्याच्यात घालायची आहे. तावीजचं झाकण असं पॅक लावायचं आहे आणि ही तावीज जी आहे ती तुम्हाला कुठल्याही लाल रंगाच्या धाग्यामध्ये घालून ती तुम्हाला तुमच्या गळ्यात, हाताला किंवा कमरेला परिधान करायची आहे. कुठेही जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथे. आता ताई किती दिवस ही बांधायची, तर बघा तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता जोपर्यंत तुम्हाला असं रिअलाइज होत नाही की आता मला मान भेटलेला आहे किंवा आता माझे सगळे लोक ऐकत आहेत किंवा माझा नवरा माझ्याकडे परत आलेला आहे, माझी बहीण आता माझ्याशी व्यवस्थित बोलत आहे. जोपर्यंत तुम्हाला याचा 100% रिझल्ट येत नाही तोपर्यंत ही जी तावीज आहे ती सतत तुमच्या गळ्यामध्ये, हातामध्ये किंवा तुमच्या कमरेलाच असली पाहिजे. आता महिला सांगतील की ताई आम्हाला नाही पॉसिबल असं घालणं वगैरे, तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवून दिली तरीही चालेल. पण पुरुषांना मी सांगेन की मोस्टली तुम्ही ती गळ्यात, हातात किंवा कमरेलाच परिधान करा. बघा म्हणजे राजिने हे बुध ग्रहाशी निगडीत आहेत. हळद ही गुरु ग्रहाशी निगडीत आहे. हळदीचे उपाय केल्याने आपला गुरु स्ट्रॉंग होतो,
प्रत्येकाला मी नेहमीच सांगत असते. आणि जे आणि जे तावीज म्हणजे जी चांदी आहे, ही चांदी शुक्र ग्रहाशी, गुरु ग्रहाशी आणि बुध ग्रहाशी या तीनही ग्रहांशी निगडीत असते. त्यामुळे हे तीनही ज्या गोष्टी आहेत, हे बुध, गुरु आणि शुक्र या तिघांचे कारक आहेत. जेव्हा तीनही गोष्टी तुम्ही एकत्रित कराल तेव्हा लक्षात घ्या, तीनही ग्रहांची कृपादृष्टी तुमच्यावरती होईल. ज्याचा शुक्र स्ट्रॉंग असतो तो आयुष्यात मालाबाल बनतो, ज्याचा गुरु स्ट्रॉंग असतो त्याला भौतिक सुख कधीच कमी पडत नाही, आणि ज्याचा बुध स्ट्रॉंग असतो त्याला समाजात मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा या सर्वच गोष्टींची प्राप्ती असते. जेव्हा या तीनही गोष्टी एकत्रित ठेवून, सिद्ध करून, अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही स्वतः जवळ ठेवाल, स्वतः तुम्ही या गोष्टी वापराल, तेव्हा लक्षात घ्यायचा असंख्य लाभ व्हायला सुरुवात होईल. खरं तर 41-21 दिवस खूप जास्त आहे. तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने हा उपाय कराल किंवा करणार असाल तर लक्षात घ्या, तुम्हाला 5 ते 6 दिवसातच याचे सगळे रिझल्ट यायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती घडवणारा, भरपूर प्रगती करणारा उपाय आहे. प्रत्येकाला सांगेन की प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.